तो भविष्याचा विचार करत राहिला, ती मनाचा आवाज ऐकत राहिली. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. आज आपण अशा 2 राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नातं खूप वेगळं असतं, कारण दोन्ही जगाकडे सामान्य नजरेने पाहत नाही. एक विचारांच्या विश्वात जगतो, दुसरा भावनांच्या विश्वात. एक भविष्य घडवायचं स्वप्न पाहतो, दुसरा प्रत्येक मनाला स्पर्श करणारं आयुष्य जगायचं स्वप्न पाहतो. ही कथा आहे कुंभ आणि मीन यांची. काही दिवसापूर्वी समुपदेशनासाठी एक जोडपं आलं होतं. नाव बदलवून सांगते. समजा निलेश आणि स्नेहा. निलेश कुंभ राशीचा, स्नेहा मीन राशीची. निलेश म्हणाला, मॅडम यांना प्रत्येक गोष्टीत भावना दिसतात. मी हसत विचारलं, म्हणजे? तो म्हणाला, समजा मी फक्त एवढं म्हणालो की आज ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि या म्हणाल्या तुम्ही आज उदास दिसताय. स्नेहा हसली. ती म्हणाली, कारण चेहरा सगळं सांगत असतो. मित्रांनो, हे ऐकताच मला कुंभ आणि मीन दोघंही दिसले. कुंभ राशीची व्यक्ती अनेकदा विचारांनी जगते. तिला नवीन कल्पना आवडतात. नवीन तंत्रज्ञान, समाज, भविष्य, बदल याविषयी ती सतत विचार करत असते. आणि मीन राशीची व्यक्ती मनाने जगते. तिला लोकांच्या भावना समजतात. ती न बोललेलं ऐकते. अनेकदा समोरचा हसत असला तरी त्याच्यात डोळ्यातलं दुःख तिला जाणवतं. मला नेहमी वाटतं या दोघांना सुरुवातीला एकमेकांमध्ये काहीतरी विलक्षण दिसतं. कुंभला मीनची संवेदनशीलता आवडते. तिचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आवडतो. आणि मीन, तिला कुंभचा वेगळा विचार आवडतो. त्याच्याशी बोलताना तिला नवीन जग उघडल्यासारखं वाटतं. एकदा एका विद्यार्थ्याने मला सांगितलं, मॅडम माझी पत्नी मला नेहमी विचारते तुम्ही ठीक आहात ना? मी म्हणाले, बरं मग? तो म्हणाला, मी ठीक असतो, पण त्या प्रश्नानंतर मलाच वाटायला लागतं खरंच मी ठीक आहे ना? सगळे हसायला लागले. मंडळी, मीन राशी अनेकदा प्रेम काळजीतून नाही तर जाणीवेतून व्यक्त करते. तिला तुमचं मन शांत आहे की नाही याची जास्त काळजी असते. कुंभ राशीला समस्या सोडवायला आवडतात. मीन राशीला माणूस समजून घ्यायला आवडतो. एकदा एका जोडप्याला विचारलं, भांडण कशावरून झालं? पत्नी मीन राशीची, नवरा कुंभ राशीचा. पत्नी म्हणाली, हे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन सांगतात. नवरा म्हणाला, आणि या प्रत्येक गोष्टी अनुभव घेतात. पत्नी म्हणाली, मला उपाय नको होता, मला फक्त ऐकून घ्यायचं होतं. क्षणभर शांतता पसरली. मित्रांनो, कुंभ आणि मीन यांच्या नात्यातील अर्धा संघर्ष या एका वाक्यात दडलेला आहे. एकाला प्रश्न सोडवायचा असतो आणि दुसऱ्याला भावना वाटून घ्यायच्या असतात. आणि हीच गोष्ट या नात्याची सगळ्यात मोठी ताकद बनवू शकते. कारण एक दिशा दाखवतो, दुसरा त्या दिशेला अर्थ देतो. एक विचारांच्या जगात जगतो, दुसरा भावनांच्या जगात. एकाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला आवडतं, दुसऱ्याला प्रत्येक मन समजून घ्यायला आवडतं. आणि म्हणूनच या दोघांचं नातं वेगळं असतं, पण तितकंच सुंदरही असतं. मित्रांनो, पैशांच्या बाबतीत या दोघांचा दृष्टिकोन अगदी वेगळा असतो. एकदा समुपदेशनासाठी एक जोडपं आलं होतं. नवरा कुंभ राशीचा, पत्नी मीन राशीची. नवरा म्हणाला, मॅडम मी नवीन टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतो आहे. पत्नी शांतपणे म्हणाली, ठीक आहे, पण आईच्या उपचारांसाठीचे पैसे बाजूला ठेवलेत ना? मित्रांनो, कुंभ राशी अनेकदा भविष्याच्या शक्यता पाहते. तिला नवीन कल्पना, नवीन व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान यामध्ये संधी दिसते. मीन राशीला मात्र आधी माणसं दिसतात. तिला वाटतं आपले लोक सुरक्षित असले तर बाकी सगळं नंतर. दोघंही चुकीचे नसतात. एक भविष्य घडवत असतो, दुसरा वर्तमानातील माणसं जपत असतो. एक मुलगा माझ्याकडे आला होता, तो कुंभ राशीचा. त्याला एक नवीन स्टार्टअपमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. खूप उत्साहात होता. पत्नी मीन राशीची. ती म्हणाली, संधी चांगली आहे, पण तिथे तुम्ही आनंदी राहाल ना? नवरा हसला आणि म्हणाला, तू सॅलरीपेक्षा हॅपीनेस विचारतेस. पत्नी म्हणाली, कारण आनंदी नसाल तर यशाचाही आनंद वाटणार नाही. मंडळी, मीन राशी अनेकदा व्यक्तीच्या मनाकडे पाहते.
कुंभ राशी व्यक्तींच्या क्षमतेकडे. एका मीन राशीच्या पत्नीने मला सांगितलं, मॅडम हे रात्री 2 वाजेपर्यंत यूट्यूबवर काहीतरी पाहत बसतात. मी विचारलं, काय पाहतात? नवरा म्हणाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्पेस, सायन्स, फ्युचर टेक्नॉलॉजी. पत्नी हसून म्हणाली, आणि सकाळी उठल्यावर विचारतात, माझा चष्मा कुठे आहे? सगळे हसायला लागले. कुंभ राशी अनेकदा मोठ्या कल्पनांमध्ये इतकी रमते की रोजच्या छोट्या गोष्टी विसरते. मीन राशी त्या छोट्या गोष्टी प्रेमाने सांभाळत असते. एक मुलगी तिच्या आईवडिलांबद्दल सांगत होती. बाबा कुंभ राशीचे, आई मीन राशीची. ती म्हणाली, बाबा म्हणतात प्रश्न विचार, आई म्हणते लोकांच्या भावना समजून घे. मित्रांनो, कुंभ राशी मुलांना विचार करायला शिकवते, मीन राशी माणूस बनवायला शिकवते. दोन्ही गोष्टींची आजच्या जगात तितकीच गरज आहे. एकदा कुंभ राशीच्या नवऱ्याने मला सांगितलं, मॅडम या प्रत्येक भटक्या कुत्र्याला खाऊ घालतात. पत्नी हसली आणि म्हणाली, त्यांनाही भूक लागते. मी नवऱ्याकडे पाहिलं, तोही हसला आणि म्हणाला, म्हणूनच कदाचित मला या आवडतात. मंडळी, मीन राशीची करुणा अनेकदा कुंभ राशीच्या विचारांना हृदय देते. कुंभ राशीचा विवेक मीन राशीच्या भावनांना योग्य दिशा देतो. पण या नात्याची सगळ्यात सुंदर बाजू पुढे आहे. कारण वर्षानुवर्षांनी कुंभला कळतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पुस्तकात नसतं. काही उत्तरं भावनांमध्ये सापडतात आणि मीन राशीला समजतं की प्रत्येक भावना निर्णय बनू शकत नाही. कधीकधी विवेकही तितकाच आवश्यक असतो. एक विचारांच्या जगात असतो, दुसरा भावनांच्या जगात. एक भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहतो, दुसरा त्या भविष्याला माणुसकीची ऊब देतो. म्हणूनच या दोघांचं नातं अनेकदा वेगळं दिसतं, पण जेव्हा ते फुलतं तेव्हा खूप सुंदर फुलतं. मित्रांनो, प्रेमाची खरी परीक्षा प्रेम व्यक्त करण्यात नसते, ती असते एकमेकांना समजून घेण्यात. काळ पुढे सरकतो, मुलं मोठी होतात, जबाबदाऱ्या कमी होतात आणि मग 2 माणसं पुन्हा एकमेकांकडे नव्याने बघायला लागतात. काही दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ दाम्पत्य भेटलं. लग्नाला जवळपास 32 वर्ष झाली होती. नवरा कुंभ राशीचा, पत्नी मीन राशीची. मी विचारलं, मतभेद आजही आहेत का? पत्नी हसल्या आणि म्हणाल्या, होतात. नवरा म्हणाला, फरक एवढाच, पूर्वी या म्हणायच्या इतका विचार करू नका, आता या म्हणतात औषध घ्या मग विचार करा. सगळे हसायला लागले, पण त्या एका वाक्यात संपूर्ण संसार दडला होता. मित्रांनो, वय वाढलं की प्रेमाचं रूप बदलतं. पूर्वी एकमेकांना समजून घ्यायचं असतं, नंतर एकमेकांना सांभाळायचं असतं. एकदा एका कुंभ राशीच्या नवऱ्याने मला सांगितलं, मॅडम पूर्वी मला वाटायचं या खूप भावनिक आहेत, आज वाटतं यांच्यामुळे मी माणसं समजायला शिकलो. मंडळी, ज्ञान माणसाला यश देतं, पण संवेदनशीलता त्याला माणूस बनवते. एक प्रसंग आजही आठवतो. एका मीन राशीच्या पत्नीच्या वडिलांचं निधन झालं. खूप खचली होती ती. नवरा कुंभ राशीचा, त्याला काय बोलावं हेच समजत नव्हतं. त्याने मोठं भाषण केलं नाही, फक्त तिच्या शेजारी शांत बसला. तिचा हात हातात घेतला आणि बराच वेळ काहीच बोलला नाही. काही महिन्यांनी ती मला म्हणाली, मॅडम त्या दिवशी हे काही बोलले नाही, पण मला पहिल्यांदाच जाणवलं की शांतता आधार देऊ शकते. मित्रांनो, कधीकधी प्रेमाला शब्दांची गरज नसते, फक्त उपस्थितीची गरज असते. एक मुलगा त्याच्या आईवडिलांबद्दल सांगत होता. बाबा कुंभ राशीचे, आई मीन राशीची. तो म्हणाला, बाबा मला प्रश्न विचारायला शिकवतात, आई मला माणसं जपायला शिकवते. मी विचारलं, मग तुमचा सगळ्यात मोठा धडा कोणता? तो हसला आणि म्हणाला, विचार करताना हृदय विसरू नका आणि भावना व्यक्त करताना विवेक विसरू नका. मंडळी, हे वाक्य फक्त या जोडीसाठी नाही, तर प्रत्येक नात्यासाठी आहे. एकदा एका मीन राशीच्या पत्नीने नवऱ्याला विचारलं, तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? नवरा कुंभ राशीचा. तो हसला आणि म्हणाला, मी रोज सकाळी तुझ्यासाठी चहा करतो ना. पत्नीही हसली आणि म्हणाली, मग कधी कधी प्रेम करतो हेही बोलत जा. कुंभ राशी अनेकदा प्रेम कृतीतून दाखवते.
मीन राशी प्रेम शब्दात ऐकू इच्छिते. दोघंही बरोबर असतात, फक्त प्रेमाची भाषा वेगळी असते. मला अनेकदा वाटतं, जीवनात काही लोक आपल्याला विचार करायला शिकवतात आणि काही लोक अनुभव घ्यायला शिकवतात. कुंभ राशी शिकवते मर्यादा पलीकडे विचार करायला, नवीन जग निर्माण करायला. मीन रास शिकवते प्रेम करायला, क्षमाशील राहायला आणि प्रत्येक जीवात देव पाहिला. एक म्हणतो जग बदलूया, दुसरा म्हणतो माणसं जोडूया. आणि मित्रांनो, जेव्हा बदल आणि करुणा एकत्र येतात तेव्हा सुंदर नातं नाही तर सुंदर समाज निर्माण होतो. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कधीकधी समस्या सोडवण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचं मन ऐका. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं, कधीकधी ऐकणं पुरेसं असतं. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर प्रत्येक भावना मनात साठवू नका. कधीकधी तथ्यांकडे पहा, कारण भावना दिशा देतात पण विवेक प्रवास पूर्ण करतो. कुंभ आणि मीन यांची प्रेम कहाणी म्हणजे विचार आणि करुणा यांची भेट. एक म्हणतो भविष्य घडवूया, दुसरा म्हणतो त्यात माणुसकी जपूया. आणि जेव्हा विज्ञान आणि संवेदना एकत्र चालायला लागतात, नातं फक्त टिकत नाही, ते अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करतं. तुम्हाला प्रश्न विचारते, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का की जी तुम्हाला विचार करायला शिकवते आणि मनापासून जगायला देखील शिकवते? कदाचित तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आशीर्वाद असेल. मंडळी, कोणतीही रास नातं टिकवत नाही. नातं टिकवतात दोन माणसं. राशी आपल्याला स्वभाव समजवतात, पण प्रेम, विश्वास, संवाद आणि स्वीकार आणि करुणा हे प्रत्येकाला स्वतःच निर्माण करावे लागतात. कदाचित हाच प्रत्येक प्रेमकहाणीचा खरा अर्थ असतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही कुंभ आहात की मीन? पुढच्या भागात कोणत्या राशीची प्रेम कहाणी ऐकायला आवडेल कमेंट्समध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटेल आणखी एका नात्याच्या, आणखी एका राशीच्या आणि आयुष्याला नव्या नजरेने पाहायला शिकवणाऱ्या एका सुंदर कथेसह. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.